नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला पेशी विज्ञान म्हणजे काय, त्यानंतर मूल पेशी म्हणजे काय किंवा मातृपेशी म्हणजे काय, जैव तंत्रज्ञान व त्याचे व्यावहारिक उपयोग, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पेशी विज्ञान म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण पेशीचे प्रकार, पेशीची रचना आणि पेशीतील अंगके यांचा अभ्यास केलेला आहे का। यालाच पेशी विज्ञान असं म्हटलं जातं। पेशी विज्ञान म्हणजे पेशीच्या सर्व अंगकांचा अभ्यास करणं, म्हणजे तिचे काय प्रकार असतील, रचना असतील, त्यातील अंगक असतील। पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे। यात पेशीचा वरील मुद्द्यांव्यतिरिक्त, वरील मुद्दे म्हणजे पेशीचे प्रकार, पेशीची रचना, पेशीची अंगक या व्यतिरिक्त पेशी विभाजन तसेच पेशीविषयक इतर सर्वच मुद्द्यांचा अभ्यास केला जातो। पेशी विज्ञान म्हणजे काय तर पेशीविषयक इतर सर्वच मुद्द्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला पेशी विज्ञान असं म्हटलं जातं। आणि या पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप अशी क्रांतिकारी बदल होत आहेत। भारतामध्ये पुणे आणि बेंगळुरू, तर भारतामध्ये 2 ठिकाणी या ज्या संस्था आहेत तर त्या पेशीच्या वरती संशोधन करत आहेत। त्याच्यामध्ये पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगळुरू या ठिकाणी इन्स्टेम ही या 2 संस्था पेशीवरती संशोधन करण्याचं काम करत आहेत। आता यापुढं मूल पेशी, तर बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत। जे बहुपेशीय सजीव असतात त्या बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत। या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात। मूल पेशी म्हणजे मूळ पेशी। आता या पेशी काय करतात तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देण्याचं काम करतात। जे बहुपेशीय सजीव असतात त्यांच्यामधील इतर ज्या सर्व पेशी आहेत या इतर सर्व पेशींना जन्म देण्याचं काम या मूल पेशी करत असतात। तर आपल्याला जखम झाली की ती भरून निघते, ती भरून कशी निघते तर त्या ठिकाणी या ज्या काही मूल पेशी असतात किंवा मूळ पेशी असतात त्या ठिकाणी ती जखम भरून काढण्याचं काम करत असतात। मागील इयत्तेत आपण वनस्पतीतील मूलपेशींचा अभ्यास केला होता। आता आपण प्राण्यांच्या आणि विशेष करून मानवाच्या शरीरातील मूलपेशींचा अभ्यास करूया। आता इथं आपल्याला दिलेलं आहे तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो। तर सजीव बनण्याची प्रक्रिया कशी असते तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन होतं, ते झाल्यानंतर युग्मनज तयार होतो आणि युग्मनज तयार झाल्यानंतर त्यापासून पुढे सजीव बनतो। वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो। म्हणजे जो काही सजीव तयार होणार आहे तो फक्त काय असतो, पेशीचा एक गोळा असतो आणि त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात आणि या पेशींना मूल पेशी असं म्हटलं जातं। म्हणजे सजीव तयार होण्याचा जो काही कालखंड असतो त्या काळामध्ये पेशींचा एक गोळा म्हणजे सजीव असतो, फक्त पेशींचा गोळा असतो, बाकी काही हात पाय नाक तोंड असले कुठलेही अवयव नसतात, फक्त पेशीचा एक गोळा असतो। आणि तो पेशीचा गोळा म्हणजेच कोण असतो तर मूल पेशी असतात। आणि या मूल पेशींनंतर इतर सर्व प्रकारच्या पेशी जन्म घेतात, वरती आपण पाहिलेलंच आहे। यापुढं आता पुढे याच पेशी
शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात पहा. पुढे या ज्या पेशी आहेत ते शरीरातील कोणत्याही पेशीची निर्मिती करतात. या ज्या मूल पेशी असतात, अगदी भ्रूणाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जो पेशीचा गोळा असतो, तो पेशीचा गोळा म्हणजेच काय, मूल पेशी असतो. आणि या मूल पेशीच पुढं इतर कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात आणि विविध कामे करू लागतात पहा. इथं दाखवलेलं आहे पहा. या पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची त्यानंतर वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात. आणि आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ऊतींची कामं वेगवेगळी असतात. कोण श्वसन करतं, कोण रक्ताभिसरण करतं, कोण उत्सर्जन करतं. आणि यालाच मूल पेशीचं विभेदन असं म्हटलं जातं. पण एकदा ऊती तयार झाली की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्याच इतर पेशी तयार करू शकतात पहा. म्हणजे मूळ पेशीपासून ऊती तयार होतात आणि एकदा का ऊती तयार झाल्या तर त्या ऊतीतील असणाऱ्या ज्या काही पेशी आहेत त्या पेशी त्यांच्यासारख्याच इतर पेशी तयार करू शकतात. मूळ पेशी तयार करू शकत नाहीत. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या मूल पेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात पहा. म्हणजे शरीरातील सर्वच भागात अशी स्थिती असते पहा. एकदा ऊती तयार झाली की त्या ऊतीमध्ये असणाऱ्या पेशी त्यांच्यासारख्याच इतर पेशी तयार करू शकतात, वेगळ्या पेशी तयार करू शकत नाहीत. आणि अशी परिस्थिती शरीरातील सर्व भागामध्ये असते. पण काही ठिकाणी असं असतं की मूल पेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात पहा. ज्या मूळ पेशी असतात अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तयार झालेल्या, तर या मूल पेशी बऱ्याच काळापर्यंत कुठं असतात तर नाळेमध्ये असतात पहा. जी नाळ असते म्हणजे आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूल पेशी असतात. आणि भ्रूण म्हणजे जन्म अगदी सुरुवातीची अवस्था सजीव तयार होण्याची, कोरकपुटी अवस्थेतही मूल पेशी असतात पहा. पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा, मेदऊती व रक्त यात मूल पेशी असतात. एकदा का सजीवाची पूर्ण वाढ झाली की त्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा असेल म्हणजे रेड बोन मॅरो असेल किंवा मेदऊती असेल, ॲडिपोज टिश्यू व रक्त यात मूल पेशी असतात. या मूल पेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे, तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास झालेला असेल तर तो ऱ्हास झालेला भाग पुन्हा निर्माण करणं आता शक्य झालेलं आहे पहा. तर इथं मूल पेशी कुठं असतात ते सांगितलेलं आहे, म्हणजे नाळेमध्ये असतात. त्यानंतर सजीवांचं जे काय रक्त, अस्थिमज्जा आहे, मेद आणि रक्त, मेदऊती व रक्त यातच मूलपेशी असतात. आणि या मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणं, तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणं आता शक्य झालेलं आहे. म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचा काही भाग ऱ्हास पावतो, मग त्या ठिकाणी ऱ्हास पावलेला भाग पुन्हा या मूलपेशींच्या साहाय्याने निर्माण करणं आता शक्य झालेलं आहे. आता मूल पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत पहा. इथं आपल्याला दाखवलेलं आहे ते म्हणजे भ्रूणीय मूल पेशी आणि वयस्क मूल पेशी. हे मूल पेशीचे काय आहेत, दोन प्रमुख काय आहेत, प्रकार आहेत. आता त्यापैकी पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो भ्रूणीय मूल पेशीचा. फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते पहा. ज्यावेळेस स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचा संयोग होऊन ते अंड फलित होतं आणि फलित झाल्यानंतर त्या अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर भ्रूणात होतं. या भ्रूणपेशीचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होतं पहा. आणि गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर त्या पुढच्या 14 दिवसापासून पेशीचं जे काही विशेषीकरण आहे त्याला सुरुवात होते. विशेषीकरण म्हणजे त्यापासून वेगवेगळ्या पेशींची निर्मिती व्हायला सुरुवात होते. अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात पहा. असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असं म्हणतात पहा. भ्रूणीय मूलपेशी म्हणजे कुठल्या, तर विशेषीकरण सुरू होण्याआधीच्या ज्या काय भ्रूणपेशी असतात. आता विशेषीकरण कधी सुरू होतं तर गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून विशेषीकरणाला सुरुवात होते आणि त्याच्या अगोदर ज्या काय भ्रूणपेशी असतात 14व्या दिवसाच्या आत किंवा तिथपर्यंत त्या पेशींना मूलपेशी म्हटलं जातं.
मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणपेशीतील मूलपेशीपासून जन्म घेतात पहा. आता आपल्या मानवी शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काय 220 प्रकारच्या पेशी आहेत या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशीपासूनच जन्म घेतात पहा. म्हणजेच मूलपेशी या अविभजित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. ज्या मूलपेशींची इथं काय वैशिष्ट्य दिलेले आहेत पहा, या अविभेदित असतात आणि प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेली असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. पालक पेशी का, तर याच पेशी सर्व पेशींना जन्म देतात, त्याच्यामुळे या ज्या पेशी असतात त्यांना पालक पेशी म्हणतात. मूल पेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविध म्हणतात पहा. त्यानंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजेच 5 ते 7 म्हणजे 5 ते 7व्या दिवशी जर या मूल पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेमध्ये वाढवलं व त्यांना विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशीमध्ये, पेशीचं रूपांतर ऊतीमध्ये आणि ऊतीचं रूपांतर अवयवांमध्ये होताना दिसून आलेलं आहे. तर विशेषीकरणाला कधी सुरुवात होते मी सांगितलेले आहे. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते आणि त्याच्या अगोदरच म्हणजे 5व्या ते 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेतल्या, जो काय भ्रूणपेशींचा गोळा असतो त्यामधून जर मूलपेशी काढून घेतल्या आणि त्यांना प्रयोगशाळेत वाढवलं आणि त्यांना काय विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार, संकेत म्हणजे त्यांना तसं सांगितलं तर त्यांचं इच्छित पेशीमध्ये, त्यापासून ऊतीमध्ये आणि नंतर अवयवांमध्ये रूपांतर होऊ शकतं असं दिसून आलेलं आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. आता वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातूनही मूलपेशी मिळवता येतात पहा. म्हणजे ज्या प्रौढ व्यक्ती आहेत, विकसित व्यक्ती आहेत किंवा वयस्क व्यक्ती आहेत त्यांच्या शरीरातून देखील मूलपेशी मिळवल्या जातात. आता हे कशा मिळवल्या जातात तर त्यांचे 3 प्रमुख स्रोत आहेत. कुठं असतात हे मी अगोदरच सांगितले आहे. वयस्क माणसाचे किंवा प्रौढ माणसांच्या अस्थिमज्जा, त्यानंतर मेदऊती आणि रक्त, आणि तसेच जन्मानंतर लगेच नाळेमधील रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात पहा. तर हे 3 स्रोत आहेत, एक अस्थिमज्जा, मेदऊती आणि रक्त. यामधून या ज्या काय मूलपेशी आहेत म्हणजे वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरामधून या 3 स्रोतांमधून आपल्याला या मूलपेशी मिळवता येतात. आता या मूलपेशींचे उपयोग काय आहेत पहा. तर पुनरुज्जीवन उपचार, रिजनरेटिव्ह थेरपी याच्यामध्ये पहा. तर एक आहे सेल थेरपी. सेल थेरपी म्हणजे सेल म्हणजे पेशी, पेशी निर्माण करणं. तर मूलपेशींचा उपयोग काय आहे तर पुनरुज्जीवन उपचार. पुनरुज्जीवन म्हणजे पुन्हा त्याला जीवन देण्याचा उपचार. तर सेल थेरपी मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जातो. तर यांच्यामुळं ज्या काही निकामी झालेल्या ऊती असतात या ऊती बदलण्यासाठी या ज्या काही मूलपेशी आहेत या मूलपेशींचा उपयोग केला जातो. म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयामधला जे काही भाग आपला म्हणजे निकामी झालेला असतो तो निकामी झालेला भाग पुन्हा कार्यरत करण्यासाठी या मूलपेशींचा वापर केला जातो. त्यानंतर ॲनेमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी. ॲनेमिया म्हणजे रक्ताचा अभाव असणे, ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया याच्यामध्ये देखील रक्तपेशी बनत नाहीत आणि मग या रोगांमध्ये रक्तपेशी बनवण्यासाठी हे जे काय मूलपेशी आहेत या मूलपेशींचा उपयोग केला जातो. त्यानंतर अवयवरोपण, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येतं. तर इथं मूलपेशींचे उपयोग सांगितले पाहिजे. सेल थेरपी म्हणजे जो निकामी झालेला भाग असतो शरीराचा त्या ठिकाणी या मूलपेशींचा वापर करून तो पुन्हा कार्यरत करता येतो आणि हे जे रोग आहेत या रोगांमध्ये रक्तपेशी तयार होत नाहीत त्या बनवण्यासाठी. आणि दुसरं अवयवरोपण म्हणजे किडनी जर निकामी झाली असेल तर किडनी तयार करायची. कशापासून तर मूलपेशींपासून ही किडनी तयार करायची आणि ती किडनी त्या ठिकाणी परत बसवायची. इथं पहा अवयव प्रत्यारोपण दिलेलं आहे पहा.
मानवी शरीरातील अवयव वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी कारणांमुळे एकतर निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचं जीवन असह्य होतं, त्याच्या जीवास धोकाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह्य होते, त्याचे प्राण वाचू शकतात. आणि अवयव त्यासाठी अवयव मिळणं आवश्यक असतं. अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध होणं खूपच गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते. या किडनीच्या मदतीने शरीरात उत्सर्जनाचे काम चालू शकत असल्याने दुसरी किडनी दान करता येते. पहा, जे अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध होणं गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते. या किडनीच्या मदतीने शरीरात उत्सर्जनाचे काम चालू शकत असल्याने दुसरी किडनी दान करता येते. पहा, प्रत्येक व्यक्तीला 2 किडनी असतात आणि एक किडनी जरी दान केली तरी त्या व्यक्तीचं काम चालू शकतं. तसेच शरीराच्या काही भागावरील त्वचासुद्धा दान करता येते. अवयव प्रत्यारोपणावेळी दाता, गरजवंत यांचा रक्तगट, रोग, व्याधी, वय इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. पहा, ज्यावेळेस अवयवाचं प्रत्यारोपण करायचं असतं त्यावेळेस तो अवयव देणारा पाहिजे, त्यानंतर गरजवंत पाहिजे, त्यांचा रक्तगट एक असला पाहिजे, त्यांना रोग असला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारचा. जो अवयव देणार आहे त्याला व्याधी नसली पाहिजे, त्याचं वयही जास्त असायला नको, कारण त्याचीही किडनी त्यावेळेस काम करत नसेल कदाचित व्यवस्थित, इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाही. यकृत, हृदय, नेत्र यासारख्या अवयवांचे दान मरणोत्तरच करता येते. यातूनच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ क्रमांक 8 सुरू केला होता, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, त्याच्यामध्ये पेशीविज्ञान म्हणजे काय त्याची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर पेशीविज्ञान म्हणजे पेशीवरती संशोधन करणाऱ्या संस्था कुठं आहेत, त्यांची नावं काय आहेत ते अभ्यासलेलं आहे. तुम्ही ते वहीमध्ये लिहून काढायचं आहे. पेशीविज्ञानाची व्याख्या वहीमध्ये लिहून काढा, पाठ करा. पेशीवर संशोधन करणाऱ्या संस्था कुठं आहेत, त्यांची नावं काय आहेत ती वहीमध्ये लिहून काढा. मूल पेशीची व्याख्या लिहा. त्यानंतर मूल पेशींचे प्रकार कोणते आहेत ते वहीमध्ये लिहून काढा. त्यानंतर मूल पेशींचा उपयोग कुठं केला जातो त्यांचे उपयोग पण लिहा. या घटकांचा सविस्तर व्यवस्थित अभ्यास करा.